नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, देशातील महागाई ही एक अशी समस्या आहे ज्यावर कोणताही उपाय सापडलेला नाही. दरवर्षी महागाई वाढतच आहे. दैनंदिन वस्तू एवढ्या महाग झाल्या आहेत की त्याचे भानही राहत नाही आणि सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होतात. आपल्या फिल्म इंडस्ट्रीने देखील हे गांभीर्य समजून घेत वेळोवेळी महागाईवर काही चित्रपट बनविले आहेत. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा 3.0 अर्थसंकल्प काल सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ज्या प्रकारे महागाई वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत असून यावेळच्या अर्थसंकल्पामुळे जनजीवन पूर्वपदावर येईल अशी आशा सर्वांनाच आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत यात महागाई आणि असहाय्यता दाखवण्यात आली आहे. काही चित्रपटांमध्ये महागाई हा मुख्य विषय आहे, तर काही चित्रपट असे आहेत जे इतर कोणत्याही विषयावर बनले असले तरी त्यात महागाईचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊया जे पाहून प्रत्येक सामान्य माणसाला त्याच्याशी एक संबंध जाणवतो आणि सहमतीही दर्शवतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, पिपली लाईव्ह. अर्थसंकल्प आला की आपल्या अन्नदात्याला म्हणजे शेतकऱ्यांना किती सुविधा दिल्या आहेत याकडे सर्वांचे लक्ष असते. आमिर खानचा पिपली लाईव्ह हा चित्रपट शेतकऱ्यांवर केंद्रित आहे. या चित्रपटाने चांगली कामे केली होती आणि यात आमिरची महत्त्वाची भूमिका होती आणि ओमकारनाथ मणिकपुरी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात रघुबीर यादव देखील होते ज्यांनी महागाईवर एक गाणे देखील गायले होते. नंबर 2, फस गए रे ओबामा. रजत कपूर आणि संजय मिश्रा अभिनीत हा चित्रपट अप्रतिम होता. हा चित्रपट एक व्यंगचित्र होता आणि त्याला ब्लॅक कॉमेडीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात एक अनिवासी भारतीयाची कथा दाखवण्यात आली आहे जो अमेरिकेतील नोकरी गमावून भारतात परततो. मात्र भारतातही मंदीमुळे परिस्थिती वाईटच राहिली असून त्यामुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नंबर 3, सारे जहां से महंगा. संजय मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा कदाचित अनेकांचे त्याकडे लक्ष गेले नसेल. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता, पण एकदा हा चित्रपट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तो पाहिला. या चित्रपटात संजय मिश्राची मुख्य भूमिका होती आणि त्याने आपल्या अभिनयाने कमाल केली. या चित्रपटाची कथा लोकांच्या हृदयाला भिडली आणि गेल्या काही वर्षातच हा युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेल्या चित्रपटांपैकी एक होता. नंबर 4, रोटी कपडा और मकान. हा चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटात मनोज कुमार यांची मुख्य भूमिका होती. ते स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शकही होते. त्याची कथा दमदार होती आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात अनेक स्टार्स दिसले होते. मनोज कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात झीनत अमान, मौसमी चॅटर्जी, शशी कपूर, अमिताभ बच्चन आणि मदन पुरी यांसारखे कलाकार होते. घरच्या प्रमुखाच्या आकस्मिक निधनानंतर एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी यात दाखवण्यात आली होती. नंबर 5, पुष्पक. साऊथच्या सुपरस्टार कमल हसनचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा एक मूक चित्रपट होता आणि तोही अतिशय अनोखा होता. त्यात बेरोजगारी सारखा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला असला तरी चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये चाळीत राहणाऱ्या लोकांच्या समस्याही तुम्हाला जाणवतील. याशिवाय महागाईमुळे होणाऱ्या विविध समस्याही या चित्रपटात हलक्या फुलक्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहे. तर मित्रांनो, महागाईवर आधारित चित्रपटांमध्ये तुमचा आवडता सिनेमा कुठला आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.